अत्यंत दुर्गम आणि घनदाट जंगलांनी वेढलेल्या जावली तालुक्याला आजही परिपूर्ण सुविधा झालेल्या नसून वेगवेगळ्या नागरी समस्यांनी ग्रासलेले आहे. जावली तालुका या नागरी समस्यांमधून मुक्त होणार तरी कधी, अशी जावलीतील जनतेमधून मागणी होत आहे. तालुक्यातील प्रशासन या विविध समस्यांवर काय उपाययोजना करणार याकडे सर्व जावलीकरांचे लक्ष लागून राहिले आहे. जाणून घेऊयात जावली तालुक्यातील विविध समस्यांचा आढावा. कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करून अंतर्गत व मुख्य बाजारपेठेतील रस्ते बनवले जातात, परंतु एका पावसाळ्यातच या रस्त्यांची अक्षरशः दुरावस्था झाल्याचे दिसून येत आहे. या रस्त्याच्या दुरावस्थांमुळे शेतकऱ्याला, वाहनधारकांना ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जावली महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती गेले कित्येक वर्ष स्थापन होऊन देखील अजूनही ऊर्जित अवस्थेत आली नाही. जावली महाबळेश्वर तालुक्यातील जनतेच्या हक्काची असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतीमालाचे खरेदी विक्री व्यवहार कधी सुरू होणार? या बाजार समितीतील खरेदी विक्री व्यवहार सुरू झाले तरच शेतकऱ्यांना वाई सातारा बाजार समितीचा आसरा घ्यावा लागणार नाही. तसेच व्यवहार चालू झाले तरच आर्थिक विकासास नक्कीच चालना मिळेल, अशी चर्चा शेतकरी वर्गात होऊ लागली आहे. रस्त्याची डागडुजी आणि रस्त्याचे डांबरीकरण करत असताना रस्त्याच्या कडेला असणाऱ्या साईड पट्ट्या न भरल्यामुळे रस्त्यावर दोन वाहने समोरासमोर आल्यानंतर वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसेच रस्त्याच्या कडेला नाले न काढल्यामुळे पाणी वारंवार रस्त्यावर येत आहे. जावली तालुक्यातील कित्येक तरी गावांमध्ये असणाऱ्या स्मशानभूमी या मोडकळीस आलेल्या आहेत. या स्मशानभूमीची डागडुजी प्रशासनाने करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. तसेच काही गावांना आजही स्वतंत्र अशी स्मशानभूमी नसल्याने अंत्यविधी करण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. जावली तालुका हा अत्यंत दुर्गम असल्याने या तालुक्यातील डोंगर खोऱ्यात असणाऱ्या गावांमध्ये आजही मोबाईल नेटवर्क कमी असल्याने अडीअडचणीच्या काळात संपर्क करत असताना अनेक समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. मेरुलिंग, रेंडीमुरा व छोट्या मोठ्या गावांमध्येही नेटवर्कची समस्या आजही जाणवत आहे. नेटवर्कची कमतरता असल्याने गावात एखादी दुर्दैवी घटना घडली तर त्याची माहिती वेळेत देणे शक्य होत नाही. जावली तालुक्यातील डोंगरखोऱ्यात असणाऱ्या गावांमध्ये आजही शासकीय निवासी दवाखाने नसल्यामुळे रात्री अपरात्री गरोदर माता, लहान मुले, मुली आणि आजारी व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जायचे झाल्यास कोणतेही वाहन उपलब्ध नसते. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने या दुर्गम गावांमध्ये रुग्णवाहिकेची सोय करावी, अशी मागणी गावकरी करत आहेत. तालुक्यातील आलेवाडी ते मेढा, मेरुलिंग, रेंडीमुरा तसेच मालदेव मंदिरापासून पाचगणी महाबळेश्वरकडे जाणारा घाट रस्ता, या घाट रस्त्यांना आजही दुतर्फा बाजू संरक्षण कठडे नसल्यामुळे रात्री ये-जा करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत असून अपघातालाही सामोरे जावं लागत आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये केळघर, आलेवाडी, रेंडीमुरा, मेरुलिंग, मालदेव घाट या ठिकाणच्या दरड कोसळत असतात. यावर प्रशासनाकडून आजपर्यंत कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही. तसेच मेढा घाटामध्ये आजही काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला दरड पडलेली असून ती हटवण्यात आलेली नाही. शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, काही कामानिमित्त बाहेर गेलेले लोक, महिला, पुरुष रात्री अपरात्री आपल्या घराकडे येत असताना त्यांना कित्येक तरी वन्य प्राण्यांचा सामना करावा लागत असतो. काही गावांमध्ये आजही रस्त्याच्या दुतर्फा बाजूस कोणत्याही प्रकारचे पथदिवे नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. आज गेले 25 वर्ष होऊन देखील मोहो-हातेघर धरणाचा विकास खुंटलेला आहे. या धरणाचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे, परंतु शेतकऱ्यांच्या जमिनीपर्यंत जाणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम थांबले असल्या कारणाने शेतकरी चिंतेत पडला आहे. जर या पाईपलाईनचे काम लवकर पूर्ण झाले तरच हजारो हेक्टर जमिनी ओलिताखाली येणार आहेत. तसेच मोहो-हातेघर धरणावर बोटिंग आणि मत्स्य व्यवसाय सुरू झाला तर जावली तालुक्याचा आर्थिक विकास होण्यास थोडीफार मदत होऊ शकेल, असे पर्यटन प्रेमींकडून बोलले जात आहे. जावली तालुक्यामधून वाहत असणाऱ्या धोम उजव्या कालव्याची अक्षरशः दुरावस्था झाली आहे. या कॅनलच्या दुरावस्थेमुळे हजारो लिटर पाणी हे कॅनलमध्येच झिरपून वाया जात आहे. कॅनलची डागडुजी व्हावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. जावली तालुक्यातील आजही खेडोपाड्या भागामध्ये महाराष्ट्र शासनाची बस सेवा नसल्यामुळे गावातील लोकांना रात्रीची पायपीट करत आपल्या घरापर्यंत जावे लागत आहे. तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना 2-3 किलोमीटरचा पायपीट प्रवास करत शाळेत जावे लागत आहे. सध्या पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांना आपले शेत भिजवण्याकरता मोटार आणि पाणी भिजवण्याच्या इंजिनचे सहाय्य घ्यावे लागत आहे.
तसेच रात्री उशिरापर्यंत शेतकरी आपल्या जमिनीला पाणी देत असतात. परंतु जावली तालुक्यामध्ये मोटार चोरीचे प्रमाण वाढले असून यामुळे नाहक त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील भंगार दुकानांनाही चोरीचा माल घेऊ नये अशी पोलीस प्रशासनाकडून सक्त ताकीद देण्यात यावी, अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे. जावली तालुक्यामध्ये महू, हातेघर, कणेर धरण असून देखीलही कित्येक गावांमध्ये आजही मुबलक पाणीसाठा नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. तसेच काही गावांमध्ये हिवाळा व उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावे लागतात. याची जर वेळेतच प्रशासनाने दखल घेतली तर वाडी वस्त्यांमधील पाणी प्रश्न निकाली निघेल. तसेच पिण्याच्या पाण्याची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी प्रशासनाकडून गावोगावात पाण्याच्या पिण्याच्या टाक्या बांधण्याची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी वाडी वस्त्यावरील लोक करत आहेत. जावली तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी ओढे नाले असून या ओढ्यालगत कित्येक तरी शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. या शेतजमिनींना हक्काचे पाणी मिळावे यासाठी प्रशासनाकडून ओढ्यावर बंधारे बांधण्यात यावेत. जर बंधारे बांधले गेले तर शेतकऱ्याचा शेतीचा प्रश्न कायमचा मार्गी लागू शकतो, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. जावली तालुक्यातील बाजारपेठेंच्या गावांमध्ये प्रामुख्याने प्रशासन आणि ग्रामस्थांच्या मार्फत CCTV बसवण्यात यावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. कुडाळ, मेढा, करहर, केळघर या 4 बाजारपेठेंच्या गावांमध्ये CCTV यंत्रणा उभारली गेली तर नक्कीच जावली तालुक्यातील रात्रीचे पडणारे दरोडे आणि चोरींचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, अशी शक्यता नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. नदी, ओढे, नाले यावरील असणाऱ्या पुलांची अक्षरशः दुरावस्था झाली असून यामुळे वाहनांचे अपघातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने ओढ्याच्या दोन्ही बाजूचे आणि नदीवरील पुलाची डागडुजी करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. जावली तालुक्याच्या आजूबाजूला कास पठार, पाचगणी, महाबळेश्वर, वाई अशी विविध पर्यटन स्थळे आहेत. या स्थळांना भेट देण्यासाठी दररोज शेकडो पर्यटक ये-जा करत असतात. याचा फायदा नक्कीच जावली तालुक्यातील आर्थिक आणि पर्यटन विकासाला होऊ शकतो. जावली तालुक्यामध्ये 2 धरणे, वासोटा किल्ला, मेरुलिंग, कुसुंबी यासारखे तीर्थक्षेत्र असून या मंदिरांचा विकास होत गेला तर नक्कीच जावली तालुक्यातील आर्थिक विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असे मत जावलीतील विविध सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. जावली तालुक्यातील बरेचसे लोक शेती व्यवसाय करतात. शेती व्यवसाय करत असताना शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊसाचे पीक घेतात. ज्यावेळेस ऊसाचे पीक वाढीस लागते त्यावेळेस शेतजमिनीवर असणारे कित्येक तरी विद्युत पोल हे वाकले असल्याकारणाने ऊसाचा आणि तारांचा थेट संपर्क आल्यामुळे मोठ्या प्रमाणात शॉर्ट सर्किट होऊन हजारो टन ऊस जळून खाक होत आहे. याबाबत कितीतरी शेतकऱ्यांनी ऊस जळाल्याच्या तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केल्या आहेत. तर ही जावलीतील महावितरण प्रशासनाने या वाकलेल्या विद्युत पोलची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. कुडाळ, मेढा, करहर, केळघर ही बाजारपेठेची ठिकाणे असून यामध्ये विविध सण उत्सवांच्या वेळेस मोठ्या प्रमाणात लोकांची खरेदी विक्रीसाठी झुंबड उडते. तसेच वाहनधारकांना आपली वाहने पार्किंग करण्याची कोणतीही सुविधा नसल्याने आपली वाहने रस्त्याच्या कडेलाच पार्क करावी लागतात. त्यामुळे अवजड वाहनांना ये-जा करण्याकरता अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागतो आहे. दरवर्षी नित्यनेमाने विद्यार्थी-विद्यार्थिनींना आपल्या पुढील शिक्षणासाठी विविध दाखले काढावे लागत असतात. हे दाखले विद्यार्थी-विद्यार्थ्यांकडून बहुतांश वेळा परीक्षांचा निकाल लागल्यानंतरच काढले जातात. परंतु जर हे दाखले विद्यार्थ्यांकडून परीक्षा झाल्यानंतर म्हणजेच एप्रिल-मे महिन्यात काढले गेले तर सेतू विभागाच्या कामकाजावर येणारा अतिरिक्त ताण हा मोठ्या प्रमाणात कमी होईल, असे आवाहन सेतू विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. अशा एक ना अनेक समस्यातून जावली तालुका मुक्त व्हावा, जावली तालुक्याचा आर्थिक, सामाजिक, पर्यटन विकास वाढीस लागावा, अशी मागणी जावली तालुक्यातील नागरिक, पर्यटकप्रेमी करत आहेत. जावली तालुक्यातील आरोग्य यंत्रणा ही सुसज्ज व्हावी. यामध्ये प्रामुख्याने काही आरोग्य केंद्रावर उपचार साहित्यांचा अभाव दिसत असून यावर लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रित करून जावलीतील आरोग्य यंत्रणेला बळ द्यावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.